बाई घराभोवती झालं किती झालं गवत भेवणे का जीवाले पावसाळ्याचं माणसाच्या किती काही मागायला का आपण कोणतंच काम नाही कर माच मागाय सारं माया मागं असाले गवत नाही कापत म्हटलं तर चुकाट्याचं भेवाय ना सारं पाय किती गवत वाढलं किती गवत वाढाले ते काही एवढं चांगला कापता नाही म्हणून त्याच्या निमता करा लागते नाही तर काले केल्याच्या फुकट मी निमताने कर पुरी गांजरी भराले पाय ना किती गांजरी कापताना लय लय त्रास होते तुटूनही नाही राहिली गांजरी बाप्पा भलती काम करून राहिली लय कामाची झाली असत तू कामागिमाची नाही झाली किती काही म्हटलं करावं नाही तर करा लागलं म्हणजे तर कराच लागते टोले लावत माणूस नाही दबला तर माणसाच्या समोर तर काम कराच लागते आता तुझ्या नवरा करते म्हणून तुला मोठ्या गोष्टी सुचते असं बाई आमच्या इच्छा माणूस करते आमच्या इच्छा माणूस कराले काही मनाने लागत त्याही ना तर माझ्या घरास बाजूचं पूर्ण गवत काढी पुरी म्हटलं न सांगता पूर्ण करून टाकलं म्हटलं तुम्ही नाकानं गोष्टी करता आणि आम्हाला बातच म्हणता तुझ्या नवरा करत नाही आमचा करत नाही म्हणून म्हणतो आणि तुम्ही तशाला नाकानं गोष्टी करता बाप्पा आणि असं आहे तुम्हाला ना काय गोष्टी करायला आम्हाला कुठं ना काय गोष्टी करायला काय नाकानं गोष्टी करतो आता करते म्हणून म्हणतो आम्ही आमच्या इच्छा माणूस ना केलाच नसतं तर आम्ही त्यासारखं म्हटलं नसतं काय काय तुझं पोट दुखून राहिलं का मानवरा करते तर काय बाप्पा पोट दुखते आता सारखं म्हटलं तुम्ही म्हटलं म्हणून आज गेली नाही वाटते कामाले गेली नाही वाटते राहिली का तुम्हाला घरी आहे कायसाठी आहे घरी घरची दिवाळीची साफसफाई राहिली काय नुसती वावर धुंडू काय घरचं करावं लागेल ना आतापर्यंत गेली ना पहिले घरचं करून घेतो पूर्ण मोकळं दात धुणं गिणं धुतलं सारं अधिक हे केलं आता जरासं घराच्या बाजूचं गवत घेत कापून घेतो मग काय करतो गांजरी गवत झालं नाही तर माझ्या घराभोवती इचं कोटाचं भेव राहते ना हो ताई घराबाची साफसफाई सुरू आहे वाटते घराबाची आता साफसफाई सुरू आहे ना दिवाळी आहे तर करावंच लागते ना तसं हे मग कधी आपण काढतो काय तणकट आता असं पाणी होतं तर मार झालं तणकट एकदा काढून घेतलं का बस ऊन तपली मग काली येते ते बाहेर असं आहे ते करून टाकतो म्हटलं आता उद्या पोरापासून जाईन मी आता कामाले तो काय आली हो कशी काय आली इकडे लय दिवसांनी झळकली इकडे ताई मी याच्यासाठी इकडे झळकली का बा काही बाया गी आहे का बा कामधंद्याले घरगुती कामधंद्याले काय माया घरचं कामधंदा मायकून होत नाही आता म्हणून म्हटलं चला इकडे बाया असते बा कामाले तर मग विचारावं म्हटलं भेटते का हो माय भाया आता भेटते काय सोयाबीनचं सीझन आहे आणि तिकडे 300-400 रुपये रोज सुरू आहे ना खरंच येते का तुमच्या घरचं काम करायला तुम्ही देता का तेवढा रुपये रोज आणि दिवसभर काम करा लागते घरगुती काम म्हटलं तर तुम्ही काही घरच्या घरी करून टाक ना दिवाळीच्या सीझन मध्ये भेटतच नसते बाया जेव्हा काम नसलं तेव्हा येते बाया आमचंच तर मन दुखते उली करते घर राहा लागलं का आज मले घर राहा लागलं इले घर राहा लागलं तर आमचं मन तर असं तुडतुड तुटून राहिलं कसंही गेलं सकाळचं 300 रुपये रोज होऊन जाते बाईले माणसाला 400 रुपये रोज आहे 400-450 रुपये असं आहे घर राहिले म्हणणे करत बिचारे पण राहा लागून राहिलं आणि तू गोष्ट करू राहिली घरी काम करायला बाया भेटन काय घरचं काम करायचं रोजच किती 200-250 तेवढ्या उशिरात आम्ही तर बाद जातो 6 ते 12 गेलो तर बाद तर आम्ही 300ची नोट कमावून येतो 300 रुपये 300-350 रुपये रोज कमावून येतो घरचं काम करायला पुरते का तू सांग बरं आता बाया कधी भेटत असते जेव्हा आम्हाला काम नसते कोणतं काही नसतं तेव्हा भेटतो आम्ही राहिली होती कामाला माया पुरी मला छोटे कला लाई म्हणे पैसे जमा लागतील म्हणे आपल्या घर साफसफाई लोकांची साफसफाई सुरू आहे दिवाळी आहे म्हणे मग अशी करता तू नुसती वावरा नसायची का म्हणे मग माय पुरी दटावली मावर म्हणून मी आज घर तर राहिली हो माय मी तर काय फुकट राहत नव्हती आज घरी सकाळचं कामाला गेली असते दुपारची काढतो म्हटलं माय पुरी म्हणे आई म्हणे त्यामध्ये नको चालू म्हणे इथं आपली नको लावू म्हणे आपली शिलावाले म्हणे दुपारी तू म्हणे मग झोपता म्हणे तिकडून आली का पसरली म्हणे आली का तिकडून मार म्हणे 12 वाजतापासून आली तर एकदम 4-5 वाजेपर्यंत झोपतं म्हणे कधी तू साफसफाई करशील म्हणे माय पोरगी बाई म्हणलं मागा लागली छोटी म्हणे रास लागलं घरी हो बाप्पा आता तुले आहे पोरगी म्हणून तू अशी म्हणशील आम्हाला का पोरगी बारगी आहे का आम्हाला सारं टोले घेत एकटीलेच करा लागते पोरगी आहे नाही तर उलिसा कोणाचा आधार नाही आहे का आम्हाला उलिसा आधारच आले एकटीलेच भांडोळा घासणं एकटीलेच सारवण सुरवण करणं सारं आहे एकटीच्या डोक्याच्या मागं इले तरी हिची पोरगी करू लागते माय पोरगी करू लागते का मग पुरं काम आम्हाला काय स्वयंपाक कामच नाही करायला लागत का अशा बोलून राहिला तुम्ही करावंच लागते म्हटलं आम्हाला पण तू सांग इले आधार तरी आहे मला आधार आहे का उलिसा तरी उलिसा आधार नाही आहे म्हटलं कोणी करायला राहत नाही तर पुरे एकटीले टोले घ्या लागते एवढं थकून जाते जेव रातचा स्वयंपाक करायला लागते हिची पोरगी म्हटलं लगेच हे झोपली तर टाकते म्हटलं खिचडी गिचडी माझ्या घरी कोण आहे खिचडी टाकाले
आणि यायच्या मा घरच्याचे लय आठवडे आहे ना, खिचडी खात नाही रातचे आणि काही नाही. जाऊ द्या, ज्याची पोरगी त्यालाच करू लागत असते. तुम्हाला करू लागणार येणार का? आता हाय त्याला पोरगी म्हणून लागते, त्याला हातभार लावू लागते. आता मला पोरगी नाही तर मला आता इथं हिंडा लागते ना. पोरीच्या आधाराने केलं असतं, पण माझ्या विचार कमळलं मोठं दुखते. जास्त काम नाही होत. माहिती माणूस म्हणते 3 दिवस म्हणते काम करशील म्हणते, दिवाळी समोर झोपशील म्हणते, पैशाला 4 पैसे लावणं म्हणते, त्याच्या बैलेच पैसे दे म्हणते आणि तू करून घे म्हणते का. पण आता ह्या सोयाबीनचं सीझन मोठा आहे ना, बिचार दिवाळीच्याच टाईमला येते ना. दिवाळीच्या टाईमला आलं नसतं तर माझं काम झालं असतं. आता काय करा, मला समजून नाही राहिलं. आता तुम्ही म्हणता एक बहिणी भेटत म्हणते, आता काय करा म्या. गीता हायच नाही बिचारे मले, पण बिचारे तुला सांगू काय, आईचा माणूस तर उलीचा हात नाही लावू लागत. जराशे म्हटलं डब्बे काढून देतो मी, तुम्ही जराशे खाली तरी ठेवावं. मला म्हटलं एक डब्बा उचला लागते, खाली उतरा लागते, एक डब्बा वरचा काढा लागते, खाली उतरा लागते. असंही नाही जरासं घेऊ देऊ लागाले. काही काही माणसं किती करते हो मा, किती साफसफाई करू लागते, सारं करू लागते. उलीचा आधार नाही आहे, उल्लीचा आधार असाले. हाय बा आधार त्याचा माहीत चालले, हाय मायवली कदर येते माहीत चालले. ते तर मला झाडझूड गिडझूड करून देते. आता पण भांडे गिंडे घासू लागून का माणसाची जातो माय. माणसाची जात भांडे गिंडे घासून काय आपल्याला कसं चांगलं नाही वाटत ना. आपल्या इथं माणसाला भांडे घासू देऊ का आपण? नाही, माईच्या माणसाला मी कधीच नाही. पण ते मला झाडून देते म्हटलं. नाही म्हणते तू याला पहिलेच कंबर उमयते म्हणते. तुला म्हणते हे काम करू देऊ का म्हणते. मी म्हणते अधिक पैशाले 4 पैसे लागणं म्हणते. पुरं मला घर म्हटलं झाडझुडे करून देते माईचा माणूस. माईच्या माणसात तसा आठ नाही आहे हो बाई. आणि कधी काम करू लागते माईचं माणूस. आता बहिणी भेटली तर माईचे माणूस तर पुरं काम करू लागते मला. पण मला असं वाटतं का माणसाच्याकडून कसं करून घ्या आपल्या. चांगलं वाटतं का आपल्या इच्छेच माणसाच्या हाताने सारं करून घेणं. हो, माणसाकडून एवढं काम करून घेणं चांगलं नाही वाटत. माईची करते, करू लागते माईची. आता उचल खाचल माणसाकडून होते ना. आपल्या कुणाचे काय भारी भारी वस्तू तेच उचलते. आम्ही फक्त मग झाडझूड सारं सुरू घर दार सारं करावं लागते ना. लय निरीपिरी पुरते बाई, दिवायचं लय निरीपिरी आहे. च्या माणसाला तर उलीचं काही उचलू लागा म्हटलं का बस कावर 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 करते. असं नाही आहे का आपल्या बायकोन बा एवढं काम करते, वावरात जाते, उलीचं करू लागा काही नाही. तसं नाही आहे त्याचं म्हणणं कसं असते का तूच करत बस, करशील तर कर. मला काय म्हणते डायरेक्ट तू करशील तर कर म्हणते, नाही तर राहू दे म्हणते, बबळ करू नको म्हणते, मागा लागू नको म्हणते. उल्लीचं काही उचलाले नाही हातेर काही नाही. शेवटी मला स्वतःच उचला लागते कुटू 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 कुटू. बाई काय काय चिच्च्या माणसाचा स्वभाव राहते, त्याला काही औषध नाही आहे माणसाच्या स्वभावले. आता आमच्या इच्छे माणसं करू लागते म्हणून आता सारे चिच्चे करू लागून असं आहे काय? नाही करू लागत. एखाद्या माणसाला नाही असते आवड. मग काय मग आता कुठं जाण्यात अर्थ. तुम्ही म्हणता बायाच नाही भेटत तर आता काय करतो. आता काही समजून नाही राहिलं मला. आता करून टाका लागेल मलाच. भांडे गेली घास घुस नाही करत, नाहीतर माईचे माणूस करून देते, जरा झाडझूड करून देते. पैसे नाही यावेळेला मग मी डब्बे पुसपास करतो नको होतो. आता मग सांगितलेलं बरं बा तुले नाही भेटत म्हणून बाया, मग कायले पाहिजे. भेटतच नाही ना आता अशा टाइमले. हो भेटतच नाही बाई, आता भेटतच नाही. मग जातो मग घरी, काही जाण्यात अर्थ नाही. मग इच्छा तिच्या घरी फिरण्यात घरगुती काम नाहीत काही यायचे. कोण घरगुती काम झाले. जेवढं जीवाले सुखावलं तेवढं सुखते, सुखावते जीव असं आहे ते. आणि नवरा ऐकणार आहे मग आपल्यासारखे करायला लागत काय, काही तिकडून येऊन करा लागते. माझ्या नवरा तर 5 मिनिट उभा राहत. घरी आल्याबरोबर करूनच द्या लागते, थांबत नाही 5 मिनिट. किती काही बरं लागो का नाही लागो, चहा करूनच द्या लागते, काम करावंच लागते. भाग्य जसा नवरा भेटला चांगला, मनानं ऐकणारा. माया किती दिवसांनी माझी पोरगी होऊन राहिली, किती आनंद होऊन राहिला मले. कधी येते न कधी नाही. बसताना फोन करून म्हणे आधी काही फोन नाही आला बाई, करू का इले पोरीले फोन. माया करूनच पाहतो, माय काही जीव गमून नाही राहिला. मला कसंच गमून नाही राहिलं. आता वाटते आता येईन का म्हणतर येईन माय पोरगी, कधी येईन आणि कधी नाही. काहून ना पोरगी उचलून नाही राहिली फोन. काहून बिजी दाखवून राहिली. थांब डबल लावून पाहतो काय कुठं आहे तो बिचारी. लागला आता फोन. उचलला पाहिजे आता. रिंग चालली रिंग. उचलला. हॅलो बाई, कुठं आहे हो बाई. तू गाडीत बसली म्हणजे फोन करतो म्हणे ना. गावात यायच्या टाइमले काय म्हणत होती तू मग. बसली काय, भेटली काय गाडी. हॅलो बोल आई, काय म्हणत होती. मग तू गाडीत बसली काय तू तर मला फोन करतो म्हणे गाडीत बसताना. हो आई, गाडीत बसली ना मी. आता काय मी 1 तासात येऊन पोहोचन. मी फोन करत होती आई तुले, पण ते कसं झालं तिथून का नाही त्या गाडीत बसल्याबरोबर रेंज नसाले. मग म्हटलं बाई आईले आता सांगाव कसं. मग रेंजच नव्हती आतापर्यंत. तर तू फोन केला तेव्हा आता आली बाई रेंज. मग आता फोन उचलला बाई. 2-3 वेळा केले बाई तुले फोन. 2-3 वेळा फोन केले. हो आई, केले असेल तू फोन. पण ते कसं मी तुला सांगून राहिली ना रेंज नव्हती म्हणून. रेंजच्या प्रॉब्लेम मुळे ये नसेल मग फोन, असं आहे ते. तर आता आली ना रेंज म्हणून तुला फोन लागला. असं ठीक आहे. मग मी आता बसली मग आता गाडीत येईन म्हटलं. पण बाबाले तू स्टँडवर थांबायला लावजो. माझ्यापाशी लय बॅग आहे. त्या पहिले फोन केला असतं तर मग बाबाले तिथं पाठवलं नसतं काय.
तिथूनच बाबा तुला सोबत आले असते. हा फोन करा लागत होता. आले बाई बाबाले तर आज दादाने घरी दादा असते तुम्ही गाडीने बोलावून घेतलं असं दादाले. पण कसं आहे बाबाले अधिक त्रास देणं मला असं वाटलं नाही तरी येऊ शकतो मी एसटीनं म्हणून मी आली. कशाला बाबाला त्रास द्यायचा म्हटलं. बाबा गावात आल्यावर करतो बा म्हटलं. मग बघ येत बाबा येतेच बा असं म्हणून मी फोन नाही केला. कशाला तू काळजी करतो बरोबर आहे तुम्ही. आता काय बात येऊन पोहोचतो आई मी. ठेवू का मग आता फोन? ठेवू काय? हो आई ठेवा आता फोन. पोरगी गावाच्या बसमध्ये बसली तर माझ्या पाय जीव शांत झाला. नाही तर जीवाले असं काळजीच लागते ना पोरीची. माय आली नाही पोरगी. आता हिला आवाज देतो मी नीताले कोमलले सांगतो येऊन राहिली म्हणून तू न चांगलं खावा पेवाले करा म्हणतो. नीता कोमल या बरं इकडे जरासं काम आहे मले. बाई आता आपली पोरगी जवळच पास आहे. ते तिच्यासाठी म्हटलं चांगला नाश्त्याचं करा तिच्या आवडीचं. काय काय पाहिजे तिले. आम्हाला काय माहित तू आई त्याच्या आवडीचं काय आहे तर तुम्ही त्याची आई होते तुम्हालाच माहित आहे. तुम्ही सांग ना काय करायचं आहे आवडीचं. काही दिवस झाले तुझं लग्न झालं तुला माहित नाही का त्या नंदीला काय आवडते म्हणून. आवड निवड घरातल्याची माहित असायला पाहिजे. आजच बदलला यायचं स्वभाव. पाय पोरगी येते त्याचे नखरे सुरू आले. पाय रंग बदलला. पाय पोरगी आली की यायचे अधिकच नखरे बदलून जाते. बसून काय पाहा लागते पोरगी आली का बस मायन पोरीचा चांगला आहे चांगला जमते मग दोघी करते कुसकुस आणि आमच्या मागा लागते. तिच्या आवडीचा पापडा आहे तिला लय पापडा आवडते लहानपणीपासून. पापडा कर चांगला तेलात चांगला तर भाजजो नाही तर मग असाच भाजशील सरड वरड पण चांगला भाजजो. हो करतो याची उंदरायली काय माहिती बाई समोर यायचा तर रंगच बदलते. पोरगी यायला लागली का एकदम जशा आमच्या विरोधातच होती. पोरगी काय जशी पोट भरते का काय मी नखरे उचला आणि हिचे नखरे उचला सासूबाईचे दिवायचे काम करा आठवड्यात 8. विचार करून राहिली वनिता. कायचा विचार करून राहिली. माई पोरगी होऊन राहिली तर हटून नाही राहिली तू जाग्यावरून. घन बरं कर ना काम. आलं का जीवार तुले कराच्या पापडा करायला लावला तर. कायचा विचार करणार आहे बाप्पा. जातो ना आता थांबली ते काय आता थांबूही नाही का जराशी 2 मिनिट. बरं आहे तुम्ही अशा बोलता बाई. वाटलं माई पोरगी येते म्हणूनच तुला विचार पडला काय असं वय. अशा बोलता म्हणून तुमच्यासोबत बोलाय पुरत नाही चालली मी.